राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांच्या नावाचा गैरवापर करून लोकांना फसवण्यात येत असल्याची तक्रार दाखल केली आहे। ब्रिटनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या एका घोटाळेबाज कंपनीत पवारांचं नाव संचालक म्हणून वापरण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय। या संदर्भातलं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं आज दिलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या तक्रारीत सर्वेश भारदे आणि शहनाज भारदे अशा दोघांचा उल्लेख केलाय आणि विशेष म्हणजे सर्वेश भारदे आणि शहनाज भारदे या दोन व्यक्तींना आपण ओळखत नसल्याचा पवारांचा दावा आहे। या दोघांनी ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन केली, त्यावेळी शरद पवार त्यांचं नाव, पत्ता आणि जन्मतारीख यांच्या आधारे त्यांना संचालक बनवण्यात आलं। सुरुवातीला 2 वर्ष कंपनीच्या संचालक पदावर काम करणाऱ्या पवारांनी 2011 मध्ये संचालक पदाचा राजीनामा दिला, पण हा सगळा प्रकार पवारांना न सांगता करण्यात आला असं पवारांनी तक्रारीत म्हटलंय। सध्या अशाच एका प्रकरणात राहुल गांधींचं नाव देखील आलंय। सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणात राहुल गांधींचं नागरिकत्वच रद्द करण्याची मागणी केली आहे। पवारांनी बहुधा याच प्रकरणाचा धसका घेऊन तब्बल 4 वर्ष जुन्या प्रकरणात आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। ते एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहे। दीपक, आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं एकूणच हे प्रकरण समोर आलेलं आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे, जरा सविस्तर आपल्या प्रेक्षकांना सांगा। मृदुला, प्रामुख्याने शरद पवारांचं या प्रकरणाशी नाव जोडलं गेल्यामुळे याची गांभीर्यता वाढलेली आहे आणि शरद पवारांनी जी तक्रार केलेली आहे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे, त्या तक्रारीनुसार 2 व्यक्तींनी SGFX नावाची एक कंपनी स्थापन केली। त्या कंपनीमध्ये शरद पवारांचं त्यांच्या परवानगीशिवाय डायरेक्टर म्हणून, संचालक म्हणून नाव घेतलं। शरद पवारांच्या ज्या सह्या आहेत त्या सह्या सुद्धा त्यांनी या कंपनीच्या पेपर्सवर केल्या आणि पवारांचा दावा आहे की ह्या सह्या मी केलेल्या नाहीयेत, त्या सह्या खोट्या आहेत। त्याचबरोबर पवारांची सगळी इत्थंभूत माहिती या संचालक बोर्डामध्ये होती। त्यामुळे पवारांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि याच्यात जे गोड बंगाल आहे ते गोड बंगाल समोर यावं अशी तक्रार जी आहे ती EOW कडे केलेली आहे। आता EOW या सगळ्या प्रकरणाचा तपास करेल। पवारांचा आरोप आहे की राजकीय षडयंत्र आहे मला बदनाम करण्यासाठी, कारण राहुल गांधींचं प्रकरण ज्या प्रकारे समोर आलं आणि सुब्रमण्यम स्वामी त्यांना टार्गेट करतात त्या प्रकरणात, तसंच या प्रकरणामध्ये आपल्याला राजकीय षडयंत्र करून टार्गेट करण्यात आल्याचा पवारांचा दावा आहे। धन्यवाद दीपक, ही माहिती दिल्याबद्दल। दीपक भातुसे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।